मंत्री संजय शिरसाट बोलतात मला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कारवाई झाली आणि ही सगळी कारवाई तुमच्या दबावाखाली झाली अशा पद्धतीचा प्राथमिक आरोप आहे माझ्याकडनं होत आहे. पहिल्या कारवाईबद्दल सांगा, पहिल्या कारवाईबद्दल तुमचं काय? आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल याचे जे अनधिकृत घर होतं, ऑफिस होतं आणि दुकान होतं, त्यावर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून ते घर जमीनदोस्त केले. त्यामागचं कारण एक होतं, एक तर ते इलिगल होतं, त्याला 3 दिवसाची नोटीस दिली होती, नंतर 24 तासाची नोटीस दिली होती. हे हायकोर्टात गेले होते. पहिलं तर यांनी हे सांगितलं की हे घर मतींचं नाहीच आहे. नंतर हायकोर्टात गेले सांगितलं की साहेब आमच्या नगरसेवक असल्यामुळे त्याचं घर तोडतायत. हायकोर्टाने त्यांना कुठेही इंटरटेन केलं नाही. ते म्हणजे ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं काय मत आहे ते आम्ही ऐकून घेऊ. हा 50 पोलिसांचा ताफा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या फिदा खानला शोधत फिरत होता. जबाबदार नागरिक म्हणून तुझं कर्तव्य नाही की ती हित आहे म्हणून पोलीस महाराष्ट्रभर शोधताय आणि तू घरात लपून ठेवतोस. मेन आरोपी तू आहेस. इम्तियाज जलील हा मेन आरोपी आहे. उद्या मी सीएम ला भेटून ते सांगणार आहे आणि नाशिकच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगेल. हिमतीने काम करतायत तुम्ही, तुमच्या कायद्यानुसार जे योग्य आहे ते काम करा. आम्ही सर्व पाठीशी आहोत. सरकार म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आम्हाला राजकारण याच्यात आणायचं नाही, परंतु आरोपी सुटला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यांनी आरोपाचे केले की तुम्ही जे आरोप केला आहे की नातेवाईक आहे नेत्यांना, त्यावर तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि तुम्हाला ते कोर्टात देखील केलं. अरे ते तुझे नातेवाईक आहे की नाही आहे ते तू कोर्टात जा, एकदा जाच, आणि तुझा तिचा कसा संबंध हे मी तुला सिद्ध करून दाखव. चॅलेंज कोणत्या गोष्टीचं करतोस? मी आता सांगितलं ना, कुराण शरीफवर हात ठेव आणि त्या हिदा खानला मी संभाजीनगरला आणून ठेवलं नाही असं जाहीर बोल, तर मी मानेल की वाह क्या शेर आहे. आरोपीला लपवणारा हा माणूस या खोटारड्या माणसाबद्दलच असे वक्तव्य करतो, लोकांना असं दाखवतं की मी मसीहा आहे. अरे भामट्या, कुठं होतास कुठं आलास? सोफ्यावर बसून मोठ्याला मांडीवर पाय टाकून गप्पा मारतोस, म्हणजे तर तो नेता झालाच काय? अर्बन नक्सलिस्ट आहेस तू, अतिरेकी आहेस तू, आणि म्हणून तुझ्यावर कारवाई झाली पाहिजे. शेरकर साहेब, तुम्ही जलील आणि ओबीसीवर आक्रमक टीका करताय, अर्बन नक्सलिस्ट म्हणताय. मात्र त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की ऑपरेशन सिंधूर ज्यावेळेस झालं त्यावेळी आपल्या देशातील खासदार काही परदेशात सिंधूरची माहिती देण्यासाठी पाठवले होते. त्यात ओबीसींना का पाठवलं जर टेररिस्ट आहे? हे बघा, त्यावेळेला ओवेसीला पाठवलं. ओवेसीने भूमिका ही भारताच्या बाजूची घेतली होती. जो या देशासाठी करेल ना त्याचा आम्ही सन्मान करू. आम्ही कधी कोणत्याही, मी तुम्हाला सांगितलं, सईद नावाचा मुसलमान मारणारा अतिरेकी ज्यांनी 26 लोकांचा गोळ्या घातल्या, तोही सईदच त्याचं नाव होतं. आणि त्याला लढणारा भिडणारा सुद्धा त्याचं नाव सईद होतं. त्या सईदला आम्ही काय सन्मान केला का नाही केला? म्हणून जो देशाच्या हिताचा बोलेल त्या टायमाला त्याच्या बरोबर आम्ही उभं राहू. म्हणून त्यावेळेला ओएसीचं स्टेटमेंट देशाच्या हिताचं होतं. याचा अर्थ 24 तास देशाच्या हिताचं बोलतो असं समजण्याचं कारण नाही, परंतु त्यामुळे त्यांना आम्ही त्याचा सन्मान सुद्धा केला होता. एक दुसरा प्रश्न यासाठी विचारतो की आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की जे अभ्यास दौरे आहेत किंवा इतर मंत्र्यांचे जे दौरे आहेत ते रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री हा आमचा सर्वांचा कुटुंब प्रमुख आहे आणि प्रशासनाचा प्रमुख आहे. राज्याच्या प्रमुखांनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे, ते आम्ही करू. मोदीजींनी पण आता एसटीच्या गाड्या कमी केल्या. तुम्ही कशा प्रकारे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार सगळे? कारण सगळेच गाड्या कमी करताय, मुख्यमंत्री दौरे करताय.
मुळामध्ये मोदीजींनी गाड्या कमी केल्या आहे त्यांचं मोठेपण आहे, परंतु एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाच्या गाड्या कमी होऊ नयेत, कारण की त्यांना अनेक वेळेला धमक्या हे आलेल्या आहेत. आणि देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा तुम्ही पाहिलं असेल, अमेरिकेच्या पंतप्रधान सुद्धा सुरक्षित नाही, कित्येक वेळा त्यांच्यावर सुद्धा हमला झालेला आहे. म्हणून पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हे जे पद आहेत ना, यांना सोडून इतरांच्या सुरक्षा काही अंशी कमी केल्या तरी चालतील. आणि आम्ही सुद्धा आमची सुरक्षा मी पोलिसांना सांगणार आहे ही कमी करा, काही हरकत नाहीये. जेव्हा पंतप्रधानांनी दिलेलं आहे ना, तर त्यांच्या सर्वांचा सन्मान आपण राखला पाहिजे. आम्ही सुद्धा आमची पोलीस सुरक्षा कमी करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळंच करणार आम्ही सर्वच जण करणार. आता ईव्ही गाडीमध्ये जेव्हा ताफा जात असतो तर एका गाडीमध्ये एका कारमध्ये तीन चार जण असतात. आणि ईव्ही गाडीमध्ये जर सर्वजण आले आणि एक साथ जर गेले तर आनंदच आहे ना, त्याच्यामध्ये सगळी बचतही होईल आणि वेळेवर जाता येईल. तुम्ही जलीलांवर जसा आरोप करताय तसा आता नितेश राणेंनी या प्रकरणात आरोप केलेला आहे की या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड इम्तियाज जलील आहे. तर मग त्यांना सह आरोपी का पोलीस करत नाहीये? तुम्ही काय तसं मागणी करणार आहात? निश्चित उद्या कॅबिनेटची बैठक आहे, मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्याला सह आरोपीने हा मुख्य आरोपी झाला पाहिजे. ती फिदा खान जी आहे ती मी पहिल्यांदाही सांगितलं, आताही सांगतो, ती एक मोहरा आहे. तिच्यासारखे अनेक आहेत. हा जो पटेल, हा जो नगरसेवक मतीन पटेल, हा एक मोहरा आहे. मला खरं सांगतो बाय हार्ट, मला आताही वाईट वाटतं त्याचं घर पाडल्याचं. परंतु त्या चोराला यांनी सपोर्ट केल्यामुळं याच्यावर ही बला आली. म्हणून मेन कल्प्रिट जो आहे तो इम्तियाज जलील आहे. त्यांनी सांगितल्यामुळे याने ठेवलं नाव. हा काय त्या फिदा खानला ओळखत होता का? मतीन पटेल काही ओळखत नव्हता. मग कुणाचं सांगून केलं हे तर पुढे आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे. तर सांगणारा इम्तियाज जलील होता. ते पोलीस तपासामध्ये येईल आणि निश्चित तुम्हाला सांगता एक दिवस हा इम्तियाज जलील तुम्हाला जेलमध्ये दिसेल. आधार काय इम्तियाज जलील तुम्ही आरोप करता, मग आधार काय म्हणजे पोलिसांना? इम्तियाज जलील एमआयएमचा प्रदेशाध्यक्ष आहे, पार्टीचा प्रमुख आहे. मतीन त्याच्या पक्षाचा नगरसेवक आहे. मतीनचं आणि त्या फिदा खानचं काही संबंध नाही. मग तिला नाशिकला जाऊन किंवा मुंबईला जाऊन यांनी भाषण केलं इम्तियाज जलीलने. मग तिथून त्याला पसार केलं, तिला संभाजीनगरमध्ये आणलं. संभाजीनगरमध्ये ठेवायचं कुणाच्या घरी, तर त्याला सोयीस्कर असं वाटलेलं घर ते मतीन पटेलचं होतं. त्या मतीन पटेलच्या घरामध्ये त्यांनी 35 दिवस ठेवलं. हे सगळेच पुरावे आहेत ना, हे एव्हिडन्स आहेत नाही. आणि ते सगळं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलंच असेल ना. पोलिसाचा तपासाचा जो भाग आहे तो काही गुप्त ठेवला असेल. प्रत्येक दिवशी दिलेलं स्टेटमेंट हे सर्वसमोर दाखवायचं नसतं. म्हणून पोलीस आपला तपास करतायत. त्या तपासामध्ये मला 100% गॅरंटी आहे इम्तियाज जलील हा एक नंबरचा आरोपी असणार. महापालिकेनेच आहे. एक विषयांतर करतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिलं, त्यात आठवण करून दिली सबका साथ सबका विकास आपण करावा असं आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि त्याचं कारण होतं निधी वाटपावरनं सर्व नगरसेवकांना समान निधी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांना जास्त यांना पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांना जास्त निधी दिला जातो आणि इतर नगरसेवक जे महायुतीतले आहेत त्यांना निधी कमी दिला जातोय. त्याच्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. निश्चितच त्यांनी दिलेलं पत्र त्यांचा सन्मान जरूर केला जाईल. मुख्यमंत्र्याच्या निदर्शनात कदाचित हे आलं नसेल, परंतु मुख्यमंत्री मला वाटतं असा भेदभाव कोणत्याही पक्षाबद्दल करणार नाही जे महायुतीतले घटक पक्ष आहेत. मग ते शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल. काही ठिकाणी आमची सत्ता आहे, शिवसेना सत्ता आहे. आम्ही भाजपच्या नगरसेवकांना समानतेचा दर्जा देतो, तसाच त्यांनी द्यावा अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून सुनेत्रा वहिनीने केलेली मागणी काही चुकीची नाहीये आणि त्याचा योग्य निर्णय मुख्यमंत्री निश्चित घेतील. भेदभाव हा कोणत्याही नगरसेवकामध्ये माहितीच्या केल्या जाणार नाही, ही भूमिका पक्षाची असणार. पण असा अनुभव तुम्हालाही येतो ना तुमच्या पक्षाला? हे बघा, खालच्या लेवलला महानगरपालिकेला असेल, नगरपालिकेला असेल, त्या लेवलला रोज काही घडामोडी घडतात. तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती वरिष्ठांना नसते आणि जर असली तर त्याच्यामध्ये सुद्धा करता येतो. म्हणून जर असा काही अन्याय झाला, आमच्याही बाबतीमध्ये काही वेळेला घडला, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकलं होतं.
आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक त्यांनी भूमिका घेतली होती. म्हणून आता सुमित्रा वहिनीच्या प्रकरणात सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली जाईल. तसेच छत्रपती संभाजीनगर पालिकेने आज पहाटेच अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. तर ही मोहीम पुढे चालू राहणार आहे का आणि सगळेच अतिक्रमण आता काढले जाणार आहे? हे बघा, ही मोहिमेच्या पूर्वीची मोहीम तुम्हाला सांग. शहानूरवाडीमध्ये अतिक्रमण काढली गेली. अनेक अतिक्रमणाची मोहीम आता त्यावेळेला चालू आहे, आजही चालू आहे. आताही 2 दिवसाची नोटीस आहे उस्मानपुरीच्या इथं एका रस्ता वाढण्याची इथं दिलेली आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परंतु हे जे काही नारेगावचं जे प्रकरण आहे त्याला गांभीर्याने यासाठी घ्यायचं होतं की एका नगरसेवकाने एका आरोपीला लपवलं आणि ते सगळ्यात धोकादायक आहे. एखादा अतिक्रमण करून एखादा गरीब माणूस राहतोय, त्याचं अतिक्रमण काढणं हे ठीक आहे, पण आरोपीला त्याचा आश्रय देणं हे सगळ्यात देश विरोधी कृत्य ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचं कृत्य हे मतीन पटेलने केलेलं आहे. म्हणून त्याच्यावर कडक कारवाई तातडीने करण्याचा मानस महानगरपालिकेचा पण आमची सुद्धा तीच मागणी होती. सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. पक्षाच्या कार्यक्रमात उभल्यानंतर शरद पवारांच्या तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की ही राजकीय भेट नव्हती आणि शरद पवारच्या तालमीमध्ये त्यांची सुद्धा वाढ झालेली आहे. अनेक वेळा ते शरद पवारांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून आता तुम्ही त्या राजकीय भेट नव्हती याचा दुसरा अर्थ काय घ्यायचा तो घ्या आणि त्याचे काय निष्कर्ष लावायचे ते लावा. परंतु याचा कुठेतरी राजकारणामध्ये थोडे बहुत जे संकेत मिळत आहेत ते संकेत की दोघांनी पण तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आसामवरून परत येत असताना मुख्यमंत्र्यांच्या विमानाने प्रवास केलाय, सोबत प्रवास केला. याच्याकडे कसं बघता? ते आमच्या युतीतले आहेत, ते महायुतीतले घटक पक्ष आहेत. आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जेव्हा मुख्यमंत्र्यांबरोबर प्रवास करतात याचा अर्थ आमची महायुती किती घट्ट आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. तसेच पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने 2 मुंबईमध्ये जमिनीचा गैरव्यवहार केला होता. त्याची सुनावणी सगळी सुरू होती. नोंदणी महानिरीक्षकांनी आता निकाल दिलेला आहे आणि पार्थ पवारांच्या कंपनीला 21 कोटींचा दंड ठोठावला. पार्थ पवारच्या कंपनीला पूर्वी जो काही निकाल दिला होता त्याला आता पुन्हा ॲपिलेट अथॉरिटीने त्याला कन्फर्मेशन दिलेलं आहे. 21 कोटीचा जो दंड ठोठावला होता तो त्यांनी भरावा असं त्यांनी निकाल दिलेला आहे. आणि आता त्याला एक 60 दिवसाची मुदत महसूल मंत्र्याकडे अपील करण्यासाठी दिली. यामध्ये महसूल मंत्री यामध्ये निर्णय घेतील आणि तो काही जो निर्णय असेल तो मला वाटतं त्याच्या पद्धतीने कारवाई सुद्धा होईल. नीटचा पेपर पुन्हा एकदा फुटला. नीटची परीक्षा म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळेस अशा परीक्षा रद्द होत असतील. अत्यंत चुकीचं झालेली घटना आहे. नीटचा पेपर फुटणं लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. अनेक विद्यार्थी असतात, अनेक वेळा ते अभ्यास करून इतक्या मेहनत करून परीक्षेची तयारी करतात. कुठेतरी एखाद्या सेंटरवर एक पेपर फुटतो आणि त्याचा परिणाम हा देशभरातल्या महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो. आता पुन्हा तयारी करा, पुन्हा अभ्यास करा, पुन्हा आता नवीन काय येईल वाढून ठेवलं माहित नाही. जो कोणी विद्यार्थी आता आनंदात होता की नाही मी चांगला पेपर दिला त्याला पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे. आणि अशामुळं विद्यार्थ्याचं जे आत्मविश्वास आहे तो सुद्धा ढासळतो. म्हणून असे पेपर फुटीचे जे प्रकरण आहेत त्याच्यामध्ये जे पेपर फुटतात त्यावेळेला त्या पकडलेल्या आरोपीला शिक्षाही मोठ्या प्रमाणात झालेली दिसत नाही. म्हणून हे हिंमत वाढत चाललेली. सरकारने याच्यावर आणखी कडक आणि मोठ्या स्वरूपाचा गुन्हा कसा दाखल करता येईल यावर निर्णय घ्यावा जेणेकरून भविष्यामध्ये असं पेपर फुटचे प्रकरण घडणार नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील लावतात अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील लावतात अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी. पंतप्रधान मोदींनी जे तेल कमी वापरा असं सांगितलंय तर जितेंद्र आव्हाड म्हणतात की सगळ्यात जास्त डोक्याला तेल चंद्रकांत पाटील लावतात. ते डोक्याला तेल लावतात, हा मटणामध्ये तेल खातो. दोघे सारखेच आहेत ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही रितरावर टीका करताना मटणामध्ये तेल कमी टाकायचं जितेंद्र आव्हाडनी, त्याच्यात सुद्धा आम्हाला बचत होईल ना.
आज घोड्यावर गेले ते सर हिंदी नेमका घोड्यात होता का काय कल्पना नाही. सर हिंदी में भी सर सर एमआईएम पार्षद मतीन पटेल जो नीता खान को छुपाने में जिनका यहाँ पे छत्रपति संभाजी ने करना था, तो उनका घर आज महानगर पालिका की ओर से जो है डिमोलिश किया गया और साथ ही नीता खान जिस घर में छुपी थी वो भी डिमोलिश किया गया. इसके बारे में आपकी क्या राय है? देखिए, निदा खान प्रकरण ये इतना बड़ा है. जहाँ धर्मांतर की घटना घटती थी, वो निदा खान नासिक से निकल के मुंब्रा वाया मुंब्रा संभाजीनगर पहुंची. संभाजीनगर में आने के बाद मतीन पटेल जो एमआईएम के नगर सेवक थे, पार्षद थे, उनके घर पे वो करीबन 35 दिन तक रही. एक बात ये सच है कि वो जो मकान था वो इलीगल था. जब वहां वो निदा खान पकड़ी गई तो जाहिर सी बात है आरोपी को सपोर्ट करने वाला भी पकड़ा जाता है. तो उसमें मतीन पटेल को भी आरोपी बनाया गया. लेकिन एक बात और है, इस मतीन पटेल को किसने कहा है कि तू इनको तेरे घर में रख? मेरी जानकारी के हिसाब से इम्तियाज जलील ने, अपने ही पार्टी का नगर सेवक है, पार्षद है, और सेफ साइड बोल के एक शहर से थोड़ा सा दूर रहने की वजह से वहां वो सेफ रहेगी, इस एंगल से उसको छुपाने में मदद पहले इम्तियाज जलील ने ये मतीन पटेल के माध्यम से की है. इसलिए मतीन पटेल तो है, लेकिन एक नंबर का आरोपी ये इम्तियाज जलील है. आपने देखा होगा कल रात में वहां जाके उसने भाषणबाजी की. वहां जाके बड़े बड़े लालच वो उनके फैमिली को दिए. क्या कहा है उसने? मतीन पटेल का घर गिराने के लिए आ रहे हैं. ये जानकारी उसको कहां से मिली पता नहीं, लेकिन चिंता ना मत करो, हम तुम्हें घर बना के देंगे. मतीन पटेल को हम फिर से चुनवा के लाएंगे. एक आरोपी जो इस निदा खान के प्रकरण में अरेस्ट है, वहां जाके माहौल तैयार करना, वहां जाके भाषण करना और ये चीजें उनको बोलना कि तुम डरो मत, हम तुम्हारा नया इससे अच्छा घर बना के देंगे. मतलब तुम्हारे मुंह से हमारा नाम मत आने दो, तुम जितना हमको बचाएंगे हम उतना तुम्हारा अच्छा करेंगे. यही जताने की उसने कोशिश की, जिसको कहते अर्बन टेररिस्ट. उस तरीके से उसने बयानबाजी किया. आपके माध्यम से मैं पुलिस को भी विनती करूंगा कि तत्काल इनके ऊपर ऐसी बयानबाजी करने की इस आरोप में गुना दाखिल होना चाहिए. एमआईएम पार्टी को आतंकवादी पार्टी संबोधने पर इम्तियाज जलील ने कहा है कि ऑपरेशन सिंदूर जब हुआ था उसके बाद नरेंद्र मोदी द्वारा जो डेलीगेशन विदेश में भेजा गया था उसमें एमआईएम के जो अध्यक्ष है असदुद्दीन ओवैसी उनको भी भेजा गया. ओवैसी ने उस टाइम देश के हित की बात कही थी, और जो देश के हित की बात करेगा ना उसका सम्मान ये हम लोग करते हैं. आपके मालूमात के लिए बोलता हूं, पहलगाम में जो ऑपरेशन सिंदूर के वक्त जिसने गोलियां चलाई थी वो शहीद था. उसका नाम, वो टेररिस्ट का नाम शहीद था. उसने 26 लोगों को मारा. लेकिन जिसने वो वहां के टूरिस्ट को बचाने की कोशिश किया उसका भी नाम शहीद था. हमारे नेता एकनाथ शिंदे साहब ने उस जो शहीद हुआ है शहीद, उसके लिए मकान बना के दिया. और मैंने खुद मेरे हाथों से पहलगाम में जाके उसके घर की चाबी उसको सुपुर्द की, उसके माँ बाप के हाथ में. तो देशभक्ति की जो तरीका है, जो देशभक्ति के साइड से रहेगा उसको हमारा सपोर्ट रहेगा. लेकिन जो ऐसी हरकतें करता है, जहाँ धर्मांतर की बात आती है, जहाँ लव जिहाद की बात आती है, जहाँ ब्रेस्ट बेचने की बात आती है, उसको हम सपोर्ट नहीं कर सकते. ये टेररिस्ट एक्टिविटी नहीं है. एक समाज को बिगड़ाने का जो भी काम करेगा उसके खिलाफ में हम रहेंगे. आपने एक स्टेटमेंट दिया था कि निदा खान इम्तियाज जलील की रिश्तेदार है. इस पे उन्होंने आपको ओपन चैलेंज दिया है कि आप प्रूफ करें. आप कोर्ट में जाइए. उसने कोर्ट में जाने की लैंग्वेज यूज की है. कोर्ट में जाइए, जब मैं उसका जवाब जरूर दूंगा. राहुल गांधी ने जो है नीट एग्जाम कैंसिल, जो पेपर था उसके बाद नीट एग्जाम कैंसिल हो गई. उसमें कहा है कि 22 लाख से ज्यादा छात्रों की मेहनत, त्याग और सपनों का इस भ्रष्ट भाजपाई व्यवस्था ने कुचल दिया है.
देखो नीट का पेपर जो फूटा है उसकी हम तो निंदा ही करते हैं, वो गलत ही हुआ है, उसका कोई समर्थन नहीं करेगा। जो 22 लाख विद्यार्थी इस एग्जाम में बैठे थे, बड़े परीक्षा देने के लिए बड़े तैयारी की थी, जोर शोर से तैयारी की थी, अब उनको फिर से एग्जाम देने की नौबत उनके ऊपर आने वाली, ये बात उचित नहीं है। इसलिए जो इसमें आरोपी रहेंगे उन लोगों के ऊपर भी कार्रवाई कड़ी से कड़ी होना चाहिए। ये हर टाइम एक आधे कई जगह पे एक पेपर लीक होता है और पूरे देश भर के नीट के बच्चों को तकलीफ होती है, ये बात ठीक नहीं है और इसको हम इसका कभी समर्थन भी नहीं करेंगे। पश्चिम एशिया में जो संघर्ष चल रहा है उसके ऊपर शरद पवार ने पंतप्रधान से मांग की है कि वो सर्वदलीय बैठक हो। देखिए शरद पवार देश नेता है, उन्होंने ऐसे अगर मांग की जरूर इसके बारे में पंतप्रधान जो भी निर्णय वो लेंगे उसके बारे में मैंने बोलना उचित नहीं। स्टालिन जो कि पूर्व मुख्यमंत्री थे, उन्होंने सनातन धर्म खत्म होना चाहिए इस तरीके का बयान दिया। स्टालिन के हमेशा बयान जो है वो विवादास्पद रहे, हमेशा उसने कुछ हिंदू धर्म की अवहेलना करने की कोशिश की है, कभी भी उसने हिंदू धर्म को माना नहीं या वो मानता भी नहीं, इसलिए ऐसे उसकी बयानबाजी हमेशा आती है और हम उसको ज्यादा अहमियत भी नहीं देते। तुम्ही इम्तियाज जलीलवर आता जे आरोप केले की इम्तियाज जलील हा मुख्य आरोपी आहे वगैरे, त्यावर जलील असं म्हणतात की त्यांना मला पालकमंत्री म्हणण्याची पण लाज वाटते। इम्तियाज जलीलला देशाची घटनेची बी लाज वाटते आणि तुझी लायकी काय मला पालकमंत्री म्हणायची लाज वाटते? तुझ्या उपकारावर मी पालकमंत्री नाही झालेलो, मला या जनतेने निवडलेलं आहे, या माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला मंत्री केलेलं आहे, पालकमंत्री केलेलं आहे, म्हणून तुझ्यासारख्याची गरज आम्हाला नाहीये, मला तर नाहीच नाही। तुझ्यासारखे आम्ही दलाली करत फिरणाऱ्या मधले लोक नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत। म्हणून इम्तियाज काय बोलला याला मी महत्व देतो। त्यांचाच एक नगरसेवक आहे, त्याला रात्री अटक झाली आहे, 3 अपत्य होते, 2 दाखवले, एक भावाचा आहे म्हणून दाखवला, चिटिंग केस फॉर्जरी आहे, अटक आहे, त्या माणसाला नगरसेवक आहे। याच्याबद्दल बोललो ना इम्तियाज जलील थोडा विचार, हे जे ना खोटं बोलण्याची जी प्रॅक्टिस आहे ना, बाळ कडू हा इम्तियाज लोकांच्या गळा असा तोंडात टाकत असतो, म्हणून खोटं बोल पण भेटून बोल हे यमायांचं सूत्र आहे आणि त्याच्यामुळे ते नगरसेवकाला अटक झाली आणि त्याचं सुद्धा नगरसेवक जाणार आहे। बारामतीमध्ये पुण्यात लढाऊ विमान कोसळलं, बारामतीमध्ये पुण्यात लढाऊ विमान कोसळलं। आता ही दुर्घटना आहे, आता कशी घडली त्याच्याबद्दलची माहिती नाही। सर इम्तियाज जलील साहब का एक बयान चर्चा में आ रहा है, उन्होंने कहा है कि आपको पालक मंत्री बोलते हुए भी उन्हें शर्म आती है। अरे तेरे को पालक मंत्री बोलने के लिए कहा किसने? तेरे पालक मंत्री बोलने से मैं पालक मंत्री हूँ, ना बोलने से नहीं रहूंगा। उसके दिमाग पे, इम्तियाज के दिमाग पे असर हुआ है, वो धूप की वजह से पागलपने के दौरे उसको पड़ रहे हैं, कुछ दिन में वो पागल नजर आएगा। ओके सर, थँक्यू सर। काय बोल ना, खबरदार जाऊ दे, त्याच्याबद्दल नाही, ह्याच्याबद्दल इम्तियाजबद्दल नाही। आता ते तू मला माहिती काय विचारणार आहे? उभा राहा 2 मिनिटं। सुनील